नुकताच काश्मीरमध्ये झालेला दहशतवादी हल्ला काश्मीरमध्ये झालेला दहशतवादी हल्ला ज्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेला आणि जुन्या जखमांची खपली निघाली। त्यानंतर इंडिया वर्सेस पाकिस्तान वॉर होण्याची शक्यता। भारत आणि पाकिस्तानमध्ये जर युद्ध झालं तर कोण जिंकेल? खरंच पाकिस्तानकडे तितका पैसा आहे का की ते हा वॉर आणि संपूर्ण सिच्युएशन हँडल करू शकतील? आणि जो ॲटम बॉम्ब बद्दल ते वारंवार बोलतायत ती गोष्ट आपल्यावर काही परिणाम पाडेल का? जगात कोण कुठे कोणत्या स्थानावर आहे हे तर बघा आधी। टीव्ही मीडिया आणि सोशल मीडियावर याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे। दोन्ही मीडियाज तर अगदी वॉर रूम सारख्या वाटतंय। कधी कोणत्या क्षणाला युद्ध सुरू होईल अशी परिस्थिती आहे। खरं तर भारत पाकिस्तान संपूर्ण जगाला माहिती आहे इंडिया वर्सेस पाकिस्तान युद्ध झालं तर कोण जिंकेल। मात्र काही फॅक्ट्स काही टर्म्स आपण खोलवर समजून घेऊयात आणि सत्यता काय आहे ते पाहूया। सुरुवात करूयात पैशांपासून, कारण आर्थिक विषमता फार महत्त्वाची असते। भारत जगातील 5वा सर्वात मोठा अर्थव्यवस्था आहे। भारताची अर्थव्यवस्था ही 3.4 ट्रिलियन डॉलर्सची आहे आणि ती वेगाने वाढते सुद्धा। तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही 0.34 ट्रिलियन डॉलर्सची आहे। भारताचं 2025 साठीचं संरक्षण बजेट सुद्धा 79 अब्ज डॉलर्सचं आहे, तर पाकिस्तानचं 10 ते 12 अब्ज डॉलर्स इतकंच आहे। याचा अर्थ भारत दरवर्षी पाकिस्तानपेक्षा 6 पट जास्त खर्च करतो आणि दीर्घकाळ चाललेल्या युद्धात भारत इंधन, शस्त्र आणि इतर सामग्री खरेदी करत राहू शकतं, तर पाकिस्तानला टिकून राहण्यासाठी फार स्ट्रगल करावा लागेल। दुसरा मुद्दा, अंतर्गत स्थिरता कोणत्या देशात जास्त आहे? आपला भारत एक गजबजलेला लोकशाही देश आहे। बऱ्यापैकी स्थिरता सुद्धा आहे। युद्धाच्या वेळी जनतेचा पाठिंबा सरकारला मिळतो। भारतात विरोधी प्रदर्शन आणि प्रादेशिक तणाव आहेत, पण ते युद्ध प्रयत्नांना थांबवण्याइतके मोठे नाही आहेत। पाकिस्तानात राजकीय गोंधळ आहे, आर्थिक अडचण्या आणि वाढत्या दहशतवादीशी ते झुंजत आहे। दोन्ही देशांचे मित्र आणि राजनैतिक संबंध वेगवेगळे आहेत। आता भारत पाकिस्तान युद्ध झाल्यास कोण कोणाला पाठिंबा देईल आणि जगाची प्रतिक्रिया काय असेल? खरं तर गेल्या काही वर्षात भारताने रशिया, अमेरिका, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायल सारख्या प्रमुख शक्तींशी मजबूत संबंध जोडलेत। चीन पाकिस्तानचा मोठा मित्र हा त्यांचा भ्रम आहे। खरं तर तो त्याला मदतही करेल। तुर्की आणि काही मुस्लिम देशही त्यांना पाठिंबा देतील, पण बहुतेक मदत आर्थिक किंवा नावापुरती असेल। सौदी आणि UAE आता भारताशी चांगले संबंध ठेवतात, त्यामुळे ते जपूनच असते। पण जगाने कोणाची ही बाजू घेतली तर दोन्ही देशांवर शांतता राखण्यासाठी दबाव टाकतील, कारण दोन न्यूक्लिअर आर्म प्रतिस्पर्धांमध्ये युद्ध झाल्यास ते अनियंत्रित होऊ शकतं। अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी पाकिस्तान का देत असेल बरं? बघा, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 नुसार भारत जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात शक्तिशाली लष्करांपैकी एक आहे, तर पाकिस्तान 12व्या क्रमांकावर आहे। मनुष्यबळ, हवाई शक्ती, नौदल शक्ती, नैसर्गिक संसाधन, आर्थिक आणि रसद म्हणजे गुड्स यासारख्या पारंपरिक युद्धाच्या पद्धतींमध्ये आपला भारत खूप पुढे आहे। आणि जर परंपरागत युद्ध झालंच तर पाकिस्तानाचा पराभव मात्र फिक्स आहे। हे पाकिस्तानला सुद्धा माहिती आहे, म्हणूनच तर न्यूक्लिअर अटॅक धमकी देऊन घाबरवण्याचा ते प्रयत्न करतात। भारतीय सशस्त्र दल म्हणजे लष्कर, नौदल आणि हवाई दलांमध्ये एकूण 1.325 दशलक्ष सक्रिय सैन्य दल आपल्याकडे आहे, तर पाकिस्तानच्या सैन्यात फक्त 5,60,000 सक्रिय आर्मी ट्रूप्स आहेत। न्यूक्लिअर अटॅकचा हा संपूर्ण खेळ त्यांच्या लष्करी कमकुवतपणाला लपवण्यासाठी ते करतात। आणि आणखी एक म्हणजे जगाला दाखवायचंय की सिच्युएशन फार टेन्स आहे। आता भारत आणि पाकिस्तान हे जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले देश आहेत बरं का। मग इथे न्यूक्लिअर अटॅक व्हावं हे कोणत्याही देशाला वाटणार नाही। सारखं न्यूक्लिअर अटॅक बद्दल संपूर्ण जगाचं लक्ष ओढून घेण्याचं काम ते करतायत, कारण अमेरिका, चीन, रशिया यासारखे मोठे देश यामध्ये हस्तक्षेप करतील आणि भारताला एक मोठं पाऊल उचलण्यापासून थांबवतील। तंत्रज्ञानात भारत झपाट्याने पुढे आहे।
आपण राफेल, अपाचे, S-400 मॉडर्नाइज करून घेतलेत आणि ब्रह्मोस, तेजस स्वतः बनवले आहेत. पाकिस्तान चीनच्या मदतीने JF-17, VT-4, HQ-9 वापरतो, पण कमी पैशांमुळे भारतासारखी शस्त्र घेऊ शकत नाही, म्हणून वेगवेगळ्या युक्त्या वापरतोय. पाकिस्तान नेहमीच आपल्या न्यूक्लिअर वेपन्स बद्दल बोलत राहतो. पाकिस्तानकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत, मान्य केलं. भारत एक शांतिप्रिय देश आहे, मात्र जरी भारत आपल्या नो फर्स्ट यूज या पॉलिसीवर टिकून असला तरी आपण जर हल्ला केला तर तो इतका भयंकर असेल ज्याची कल्पना तुम्ही, मी, आपण कोणीही करू शकत नाही. आणि हे सगळं बोलायला जितकं सोपं वाटतंय, रियालिटीमध्ये ते तितकंच अवघड आहे. आफ्टर न्यूक्लिअर अटॅक इफेक्ट्समध्ये आपल्या भारतात जितके रिसोर्सेस आहेत त्याने आपण पुन्हा जीव निर्माण करू शकतो, मात्र पाकिस्तान त्या बाबतीत संपूर्ण त्यांचं वेगळं चित्र आहे. आता काश्मीरमधील लोकांचंच बघा, त्या लोकांचा दृष्टिकोन बदलतोय. त्यांना आता पाकिस्तान सोबत राहण्यात कोणत्याही प्रकारचा फायदा दिसत नाहीये. विकास आणि शांतता त्यांना भारतात दिसते. त्यामुळे काश्मीरी लोकांचा बदललेला विचार ही पाकिस्तानसाठी एक मोठा धक्का आहे. एकंदरीत काय परिस्थिती जर आपण पाहिली तर पाकिस्तानकडे भारताबरोबर युद्ध जिंकण्यासाठी आवश्यक संसाधने, पाठिंबा आणि राजनैतिक क्षमताही नाही आहे. त्यामुळे पाकिस्तानने कोणतीही आगळीक करू नये, कारण भारत आता पूर्वीपेक्षा जास्त शक्तिशाली आहे.